हाय गाईज, माझ्या या हॅपी लाईफ चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत ओट्स उपमा. हा सकाळच्या नाश्त्यासाठी एक अत्यंत पौष्टिक, चविष्ट आणि झटपट तयार होणारा आरोग्यदायी पदार्थ आहे. रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग पाहूया ओट्स उपमा कसा बनवायचा. यासाठी लागणारे साहित्य: ओट्स 1 कप, बारीक चिरलेला कांदा 1, पाव कप बारीक चिरलेले गाजर आणि सिमला मिरची, 1 ते 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पाने 5 ते 6, अर्धा टीस्पून मोहरी, हिंग अर्धा टीस्पून, जिरे अर्धा टीस्पून, हळद 1 टीस्पून, तूप 2 चमचे, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1.5 कप पाणी. कृती पाहूया. एका कढईत ओट्स 2 मिनिटे तेल न टाकता कोरडे भाजून घ्या आणि एका ताटात काढून ठेवा. त्याच कढईत तूप गरम करा. त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता टाका. फोडणी तडतडल्यावर हिरव्या मिरच्या आणि चिरलेला कांदा घालून हलका गुलाबी होईपर्यंत परता. त्यात गाजर, सिमला मिरची किंवा तुमच्या आवडीच्या इतर भाज्या घालून 2 मिनिटे परतून घ्या. आता त्यात 1.5 कप पाणी आणि चवीनुसार मीठ घाला. पाण्याला उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर भाजलेले ओट्स थोडे थोडे करून टाका आणि चांगले ढवळून घ्या, जेणेकरून त्यात गाठी होणार नाहीत. कढईवर झाकण ठेवा आणि मंद आचेवर ओट्स पाणी शोषून घेईपर्यंत आणि मऊ शिजेपर्यंत 2 ते 3 मिनिटे चांगले शिजवून घ्या. आता गॅस बंद करा आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरा. गरमागरम ओट्स उपमा सर्व करण्यासाठी तयार आहे. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर.